नमस्कार. भारतामध्ये जेव्हा केव्हा सार्वत्रिक निवडणुका पार पडतात त्यावेळेस मतदानाची टक्केवारी बहुतांश वेळेस कमी झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोग असेल, भारत सरकार असेल, राज्य निवडणूक आयोग असेल, अन्य राजकीय पक्ष, सामाजिक संघटना मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे याबद्दल सातत्याने आवाहन करत असतात. मी देखील या व्हिडिओच्या माध्यमातून नांदेड लोकसभा क्षेत्र, नांदेड जिल्हा, नांदेड जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रातील जे विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरदार यांचे नातेवाईक किंवा स्वतः आपण जर नांदेडपासून दूर कुठे राहत असाल आणि आपलं नाव नांदेड जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये असेल तर आत्ता आम्ही एक गुगल फॉर्म लिंक आणि QR कोड तयार केला आहे. सगळ्या ग्रुपवर आम्ही तो मेसेज व्हायरल करणार आहोत आणि त्या मेसेजवर आपली जुजबी माहिती आपण मागवत आहोत, जेणेकरून आपण नांदेडमधील कुठल्या विधानसभेचे मतदार आहात, आपल्याला निश्चित आपलं मतदान केंद्र माहिती आहे का, आपल्या सोबतच नांदेडमधील किती मतदार आपल्यासोबत राहतात, म्हणजे कोणाचे आई, वडील, पत्नी, बहीण, भाऊजी असे नातेवाईक आपल्यासोबत राहतात का, यांची थोडी माहिती आम्हाला पाहिजे, जेणेकरून आगामी होणाऱ्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यातील, नांदेड सर्व विधानसभेतील मतदारांना आम्हाला संपर्क करता येईल. ऐनवेळी खूप धावपळ होते, अनेकांना आम्ही विनंती करतो, पण पुणे, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद अशा मोठ्या शहरांमधून नांदेडला पोचायला त्यांना शक्य होत नाही, वेळेवर रिझर्वेशन मिळत नाही आणि त्याच्यामुळे ते मतदानापासून वंचित राहतात आणि राष्ट्रीय कार्यात देखील आपण सहभाग नोंदवू शकत नाही. मतदान हे पवित्र दान आहे. एका राष्ट्रीय मतदानाच्या उत्सवात आपण सहभागी झालं पाहिजे. एवढी जागरूकता आपल्याकडे असल्यामुळे आपण जर जुजबी माहिती आम्हाला दिली तर मतदानाच्या पूर्वी आम्ही आपल्याशी संपर्क करू शकू. मतदानाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आपण कुठल्याही कार्यक्रमाचं नियोजन करू नये, जेणेकरून मतदानाच्या तारखेला आपण आपल्या मतदारसंघात येऊन मतदान करू शकाल, या राष्ट्रीय उत्सवात सहभागी होऊ शकाल, एक राष्ट्रीय कर्तव्य आपण पार पाडाल, यासाठीचा आमचा हा प्रयत्न आहे. आमच्या प्रयत्नाला आपण समर्थन द्याल, आम्ही पाठवलेला फॉर्म आपण भरून पाठवाल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो व येणाऱ्या निवडणुकीकरता आम्ही आग्रह केल्यानंतर आपण येऊन प्रत्यक्ष मतदान करावं एवढी देखील आपल्याकडून अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद.